आणि त्यांच्यासोबत आमचे इलाजभाई यांचे मातोश्री तसेच प्रभाग क्रमांक 11 नगरसेवकाचे उमेदवार आमचे शाहरुख भाई यांची मातोजी आणि मातोश्री आणि माझी पत्नी स्वाती निलंवार तसेच प्रभाग क्रमांक 9चे अधिकृत उमेदवार चैतन्य भाऊ रोहिलावार आणि संजय अण्णा जोशी यांच्या प्रचारार्थ आज इथे भाईगाव रोड इथे कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्यासाठी उपस्थित असलेले देगलूरनगरीचे माजी नगराध्यक्ष मोगलाजांना शिरशेटवार, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट मुसनली साहेब, उपस्थित शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते महेशजी पाटील साहेब, वायजी काका, बिस्मिल्ला चाचा, वाजिद मुफ्ती साहेब, आताच आपल्याला मार्गदर्शन केले इरफान साहेब, उपस्थित आमचे मार्गदर्शक रामदास पाटील सुमठाणकर, वेळाभावी आमचे मार्गदर्शक प्राध्यापक SL जी देशमुख सर, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व या भागातील ज्येष्ठ युवक आणि माता आणि भगिनींनो, आज आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये बालाजानाच्या नेतृत्वाखाली गेल्या 25-30 वर्षापासून या भागामध्ये भरपूर विकास कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत। ते विकास कामं करत असताना त्यांनी प्रभाग क्रमांक 10 या भागातील लोक म्हणजे त्यांनी माझं कुटुंब म्हणूनच त्यांनी या भागामध्ये काम केलेलं आहे। या भागामध्ये काम करत असताना त्यांनी कोणताही जातीभेद धर्मभेद केलेला नाही, हे तुम्हाला माहीत आहे, मी काही नवीन सांगायची गरज नाही। त्यांनी काम करत असताना गोरगरीब लोकांना कसं त्यांचं काम करता येईल, त्यांना कसं त्यांचे प्रश्न सोडवता येईल यासाठी त्यांनी सतत काम केलेलं आहे। बालाजांना रोहिलावार म्हणजे आम्हासारख्या युवा नगरसेवकांना फार मोठा आदर्श आहे साहेब, की प्रभागामध्ये काम करावं कसं हे त्यांच्याकडनं फार शिकण्यासारखं आहे। इतकं बारकाईनं या प्रभागामध्ये लक्ष देतात, प्रत्येक माणसाचं सुखदुःख काय असते, तो कोणत्या अडचणीत आहे, पुढचा माणूस एका परेशान आहे, दुःखात आहे, ते सांगणं गेलं तरी अंधारात त्याचं कळते, म्हणजे इतकं त्यांचं बारीक लक्ष या भागातील लोकांवर असतो। अण्णाचं कुटुंब आहे, कुटुंबासारखं या लोकांना अण्णा जपतो आणि हा कुटुंब देखील अण्णांना खूप जपतो। एक त्यांचा एक भावनिक नाता आहे या भागातील लोकांमध्ये। अण्णा कित्येक वर्षामध्ये बघा साहेब तुम्ही, रस्ते विकास असेल, पदवीचा असेल, इथे ड्रेनेजचे विषय असेल, प्रत्येक विषय त्यांनी स्वतः कामं मार्गी लावून स्वतः कामं करून घेतात। प्रत्येक भायगावचा विषय आला की अण्णा तिथं कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाहीत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या प्रभागातलं पहिलं काम व्हायलाच पाहिजे, बाकी आपण तुम्ही काहीतरी बघा, म्हणजे इतकं हिरिरी नाही काम त्यांनी या भागात करतात। तुम्हाला सांगतो साहेब, दुर्गा माताच्या कार्यक्रमामध्ये इतके सामाजिक उपक्रम राबवतात का या लोकांना काय काय अडचण असतात। मी तरी उपक्रम बघितलो, ते महिला भगिनीचं अडचण असते, मिक्सर दुरुस्तीचं कार्यक्रम घेतले, मी इतकं बारकाईने लक्ष असते त्यांचं, म्हणजे आपल्या महिला भगिनीला काय अडचण येतो, ते झाडं लावायचं काम करतात आणि ते रिटायरमेंटचा कार्यक्रम होता त्यांनी, त्या बिचारा सगळं निवृत्त झालेल्या लोकांना इतका सुंदर कार्यक्रम घेतला त्यांनी, त्यांचा मान सन्मान केला। म्हणजे प्रत्येक बारीक सारीक प्रत्येक म्हणजे निवृत्त झालेले युवक, क्रीडामधले असेल, महिला मंडळ असेल, इतकं म्हणजे बारीक बारीक लक्ष घेऊन माझ्या कुटुंबातील सदस्यांना अजून मला काय काय करता येते ते काम करतात, आरोग्य विषयक ते काम करतात। आता अण्णा इतके व्यस्त असतो, त्यांचा स्वतःचा दीर्घकाळ व्यस्त असतो, पण एखादा एक फोन आला की सरकार दवाखान्यात असेल, कोणत्या हॉस्पिटल, ते सर्व सोडून जातात, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। अण्णा किती वेळ जाते तुम्हाला, त्यामुळं आता ही निवडणूक आलेली आहे, आपल्या कुटुंबातील एक सदस्य अण्णा आहेत, आता जे लोक कधीच आले नाहीत या प्रभागामध्ये, आज मी तुमचं किती काम करू, मी तुमचं किती काळजी करतो, आता तुमच्याकडे यायलेत की माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून। काय सांगावं त्यांना, आता काय त्याच्याबद्दल बोललं तर मला अवघडून गेले त्याच्याबद्दल बोललं तर काय, तर बोलायचं काही विषय पण नाही त्यांच्याबद्दल, परंतु
आपल्यासाठी झटणारा व्यक्तिमत्व, आपल्यामध्ये राहणारा, आपल्यासाठी प्रश्नासाठी झगडणारा व्यक्तिमत्व आपण देखील जपला पाहिजे. तुम्ही जपतात, आम्हाला विश्वास आहे. आता सभा झाली साहेब, तिथे आता 75 ते 80% लोक बाहेरचीच होती सभेमध्ये. फक्त पैसा आणायचा, उधळायचं, लोक जमा करायचं, निवडून लढवायचा एका महिन्यामध्येच. त्यांनी आता इथं त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलेले आहेत. अण्णामुळे त्यांनी तर या प्रभागामध्ये निवडून आलेले आहेत. निवडून आले की इथल्याच विकास कामाला विरोध करायचा. आम्ही बघितलो, अण्णाचं बोर्ड धरून निवडून यायचं, पहिले उमेदवारी मागायसाठी फिल्डिंग लावायची. आता आमच्यासारखे असेल, माझे वडील असेल, आता कोणी असेल की जाऊ द्या, सोबत ठेवा सोबत ठेवा, हे सगळं मी लहानपणापासून बघितलंय, माझ्या घरी बघितलं सगळे. मग निवडून आलं की अण्णाचे विकास कामं सांगितले तिथे अडवणूक करायचं. पण आत्ता मात्र तुम्हाला फार मोठी संधी आली. आता समोर मोकळा तो दिसत आहे, अण्णा आणि समोरचा उमेदवार. त्यामुळे ही संधी, ही पुण्याचं काम तुझ्या हातानं 100% व्हायला पाहिजे. अण्णा निवडून येणार यात काही वादच नाही. प्रचंड मतांना निवडून द्या आणि पुढच्या माणसाला डिपॉझिट जप्त करण्याचं काम तुमचं आहे. ज्या व्यक्तिमत्वाला, ज्या पुढच्या उमेदवाराला तुम्ही दोन तीन वेळेस तुम्ही तो निवडून दिलात, तुम्हीच तपासा तो तुमच्यासाठी किती वेळ देऊ शकतो, किती तुमच्या सुखदुःखात येऊ शकतो. तुम्ही फोन केल्यावर तर किती वेळेस तुमचा कॉल अटेंड करू शकतो, फोन उचलल्यावर तुमचं किती काम करू शकतो, हे तुम्ही विचारपूर्वक करून मतदान करायला पाहिजे. तुम्ही बालाजींना, माझ्या वडिलांचे सोबत त्यांनी राजकारणात राहिले. आता सर्व सहकारी आहेत ते, पण त्याच्यामध्ये बालाजींना ज्या वेळेस आमच्या ओबीसी सुटल्यावर, आता काय मी म्हणजे महत्वाचं काय, ही फार मोठी निवडणूक आहे. आमच्यासारख्या गरीब माणसं नगरसभेची निवडणूक लढवणं म्हणजे काही जोक नाही. हे प्रत्येक बाजूने बघावं पडतं. त्या निवडणुकीच्या वेळेस ओबीसी सुटल्यावर, जेव्हा की ओबीसी सुटल्यावर आम्हाला संधी भेटते, त्यावेळेस ह्या लोकांनी आम्हाला सोडलं. ठीक आहे, सोडले. नंतर मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या वडिलांनंतरही बालाजींनी आमच्या कुटुंबाला जपलं. आमचे प्रत्येक अडीअडचण आमच्यासोबत राहिले. हे म्हणजे टेम्पररी संबंध ठेवणारे माणसं नाही, ते ही परमनंट माणसं आहेत. ज्यांच्यासोबत त्यांचं संबंध आलं की त्याचं ते शेवटपर्यंत त्यांच्यासोबत संबंध आहे. चांगले व्यक्तिमत्व आहेत. परिवार म्हणजे इमानदार लोक आहेत, सांगायची गरज नाही, शब्दावर चालतात लोक. आता कोणी येऊन काही बोलतं तसं नाही. त्यांना राजकीय वारसा आहे. इराणचे डोळ्यावर पासून त्यांनी वारसा आहे. बालाजींना आहेत, आता त्यांची तिसरी पिढी राजकारण झाली आहे चैतन्य भाऊच्या माध्यमातून. त्यांना तुम्ही पण आशीर्वाद द्या, यात काही विषय नाही. पण काम करणारी माणसं आहेत ती. काम करणाऱ्या माणसाला आपण जपलंच पाहिजे आपण. त्यामुळं येणाऱ्या 2 तारखेला आपण नगराध्यक्ष उमेदवारासहित या भागातील 9, 10, 11 येथील उमेदवार आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजा चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड मताने विजयी करावा, असं मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि महेश पाटील साहेब, आता आम्ही ऐकतो, आता विरोधी पक्षाकडनं इथं मुस्लिम समाजामध्ये दहशत निर्माण करायचा प्रयत्न करतात. जे मुस्लिम समाज अण्णासोबत कुटुंबाने वागतात, हे त्यांच्याकडे जायचं, बाबा त्यांचं काम का करत असतो, माझं काम का करत नसतो, जाऊन बसणं, त्यांना बोलणं, दमदाटी करणं, यांच्या माध्यमात होत आहे. अरे बाबा, तुम्ही दमदाटी करा, तुम्ही त्यांना घरी बसवा, पण अण्णा त्यांच्या हृदयामध्ये आहे. तुमचे काय त्यांना कुठून काढता तुम्ही? हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही प्रयत्न करा, अण्णाची नाळ या लोकांसोबत एक भावनिक नाळ आहे, कुटुंबातील सदस्याची नाळ आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तर तुमचा हे सर्व प्रयत्न फेल ठरणार आहे. येणाऱ्या 2-3 तारखेला सर्वाधिक जास्त मतांनी नगरपालिका उमेदवाराला आणि इथले सदस्य देगलूर शहरात 13 प्रभागापैकी या प्रभागातील लोक प्रचंड मताने विजय करतात, याचा मला विश्वास आहे. आणि एवढं बोलून मी माझा 2 शब्द बोलत असलेला संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे